हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द चॅनल. आज आपण करणार आहोत बथुआचा रायता. चंदन बटुआ म्हणतात त्याला. ठीक आहे. सो आपण आज याचा रायता बनवणार आहोत की कसं करायचं आहे. याच्यासाठी मी इथे हा बथुआ घेतलाय. हा स्वच्छ निवडून घेतलाय. फक्त पानं आपण असे घ्यायचे आणि याला मी 2-3दा धुवून घेतलाय आणि हा मी लास्ट टाइम याला धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर याला मी बॉईल करते. सो काय काय इंग्रेडियंट्स लागतील ते मी ओव्हरव्ह्यू देऊन देते. सो इथे आपण घेतले अर्धा किलो दही, पातेलोण म्हणजे आपलं पिंक सॉल्ट आणि मिरेपूड, आणखी जिरेपूड, भाजून जिऱ्याची पूड केली आहे आणि साधं मीठ. एवढ्या वस्तू आपल्याला लागणार आहे आणि आपण आता कसं करायचं ते बघूयात. सो याच्यासाठी आधी आपण हा जो बथुआ आहे याला आपलं पाणी इथे गरम होत आले. याला मी थोडंसं मीठ टाकलं होतं याच्यामध्ये, सो दॅट तो कलर बथुआचा रिटेन राहील. आता याच्यामध्ये हा बथुआ आपण टाकून घेणार आहोत आणि जसं आपण पालक ब्लांच करतो तसं आपण इथे बथुआ ब्लांच करून घेणार आहोत बेसिकली. थंडीमध्ये बथुआ मिळतो आणि खूप टेस्टी लागतो हा रायता. नक्की ट्राय करून बघा. सो तुम्ही बघू शकता ह्या लीव्स आपण ब्लांच करून घेतल्या. तर असं हा बथुआ आपला छान शिजून गेलाय म्हणजे हलका, आणि हा श्रिंक झालाय. सो हे आपलं झालंय. आता आपण याला स्ट्रेन करून घेऊ आणि थोडं थंड करून घेऊया. आता हे आपण याला थंड करून घेऊ. हे आपण गार करून घेतलंय आणि आता आपण याला वाटून घेणार आहोत. याला वाटताना काहीच घालायचं. हे आपण असं वाटून घेतलंय. ओके. आता काही लोकांना जर याच्यामध्ये तिखटपणा जास्त हवा असला, रायता स्पायसी करायचा आहे, तर तुम्ही एक मिरची घालू शकता. आता हे आपण थोडं ठेवून देऊ. थोडंसं आणखी हे रूम टेम्परेचर म्हणजे तोपर्यंत आपण आपलं दही जे आहे त्याला आपण विस्क करून घेऊ. हे आपण विस्क करून घेतलंय आणि आता आपण याच्यामध्ये आपला हा जो आपण पेस्ट केली आहे ती घालूया. आता हे आपण थोडे स्पायसेस घालूयात. आता 1 चमचा जिरा पूड, काळी मिर्च पावडर, पिंक सॉल्ट, नॉर्मल सॉल्ट, आता आपण या सगळ्याला विस्क करून घेऊ एकदा. आता इकडे तुम्ही बघू शकता की ही कन्सिस्टन्सी थोडी घट्ट आहे. सो तुम्ही आपल्या चॉईसप्रमाणे याला पातळ किंवा असंच ठेवू शकता. सो मला थोडंसं याच्यामध्ये मी पाणी घालेन. मी इथे साधारण अर्धा ग्लास पाणी अजून घातलं आहे. आपला बथुआचा रायता
तयार आहे. आपण याला सर्व करून घेऊ. सो अशा पद्धतीने हा पटकन होणारा वेगळ्या टाईपचा रायता आपल्या तयार झाला आहे. खूप सोपा आहे करायला. नक्की करून बघा आणि तुमचा फीडबॅक कमेंट्स थ्रू शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच वेगळ्या युनिक रेसिपीज करता. थँक्यू.